एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये पंचवटी परिसरात गोळीबार झाल्याची बातमी आहे। राहुल टाक या युवकावर गोळीबार झालाय। हा युवक या गोळीबारात जखमी झालाय, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नाशिकच्या पंचवटी परिसरातली ही घटना आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत। योगेश, काय नेमका प्रकार घडलाय, काय अधिक माहिती आहे? पंचवटी परिसरात जी महात्मा गांधी महाविद्यालयासमोर ही घटना घडली आहे। या ठिकाणी सरसच्या दुकानावर राहुल टाक उभा असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्याचा हत्येचा प्रयत्न करण्यात आला। मात्र सुदैवानं तो या ठिकाणी जखमी झालेला आहे, त्याच्या कपाळात गोळी लागली आहे। आता जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहेत। मात्र आतापर्यंत जे काही सगळ्या घटना आहे नाशिक शहरामध्ये होत आहेत, त्या 1 जानेवारीपासून आतापर्यंत 27 खून हे नाशिकमध्ये झालेले आहेत आणि आता हा 28वा प्रयत्न आहे। त्यामुळे आता पोलिसही पुन्हा या ठिकाणी पोलिसांना पुन्हा गुन्हेगार आव्हान देत आहेत, हे समोर सिद्ध झालं। योगेश, राहुल टाक या युवकाची काही पार्श्वभूमी कळली आहे? राहुल टाक हा विद्यार्थी महाविद्यालयीन म्हणजे विद्यार्थीच होता। या ठिकाणी शिक्षणही घेत होता। मात्र पार्श्वभूमी जी होती, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्व मित्रांची होती आणि त्यातून हा प्रकार घडला असावा असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र अद्यापपर्यंत नेमकं काय झालं, तो अत्यवस्थ असल्यामुळे कोणी मारहाण केली, कोणी हल्ला केलाय हे समजू शकलेलं नाही। मात्र तो शुद्धीत आल्यानंतर ही सर्व घटना समोर येऊ शकेल। तोपर्यंत पोलीस आजूबाजूला चौकशी करून आणि त्याचबरोबर कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळते का याचा प्रयत्न करतात। धन्यवाद योगेश, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नाशिकमधल्या पंचवटी परिसरातली धक्कादायक घटना आहे। राहुल टाक नावाच्या युवकावरती गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या गोळीबारात राहुल टाक जखमी झालाय, त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। पोलीस तपास सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज कुठे मिळते का याचा आता पोलीस प्रयत्न करत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।